क्या स्टेप आहे सर, क्या स्टेप आहे. अरे स्टेप कसली मुंग्या गेल्या होत्या. स्टेप कसली. तर तुम्ही नेहमी हुड वापरता आणि ते पण नेहमी हुड वापरतात. आता त्यांची स्टाईलच आहे, त्या पिक्चरमध्ये पण त्यांनी घातलं. तर हे जे असं पावसाळ्याचं हे जे असतं रेनकोट टाईप, ते का वापरता हुड तुम्ही? नाही ऍक्च्युली काय आहे ना, स्टाईल. नाही समजा एखादा डान्स चचला तर कुणाला कळू नये बाबा कोण होता हा माणूस, म्हणून असं घातलं का सटकायला हे बरं म्हणून. हा कळलं. स्वप्नील जोशी हिरो आहेत, तुम्ही दिग्दर्शक आहात सिनेमाचे, पण तुम्ही पण त्या गाण्यात कसं काय नाचताय? नाही काय झालं, ती ना कॅमेरामनची चूक आहे. का? मी रिहर्सल करत होतो, त्याला डान्स शिकवत होतो, मग ते त्यानं शूट केलं. मग लोक म्हणले आता राहू दे, ह्या छान वाटते. असं झालं ते. अच्छा म्हणजे कळलं, आम्ही बघतो ती रिहर्सल आहे म्हणजे ती गाण्याची. अच्छा बरं, आमचा गैरसमज झाला बाबा. तर आता आमंत्रित करूयात यांचे पहिले मित्र, ज्यांच्या चित्रपटात यांनी त्यांना नृत्य शिकवलंय, आमिरजी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर सर मनापासून तुमचं स्वागत. ओ थँक्यू यार. खतरनाक सुनील शेट्टी सारखे दिसणारे आमिर Oh my God. तर सर मनापासून तुमचं स्वागत. आणि तुमचे मास्टरजी गुरु आता मराठीत पाऊल मास्टरजी. ओ माय गॉड मास्टरजी, पाव पड रहा हूं मास्टरजी. ओ मास्टरजी. माझ्यासाठी पण ही अभिमानाची गोष्ट आहे, तुमच्यासाठी पण आहे. तर तुमच्या अनेक गाण्यांना त्यांनी स्टेप शिकवले असतील. ह्या स्टेप बद्दल काय सांगाल? ही पण स्टेप लय गाजली. ऍक्च्युली ही ओरिजिनल स्टेप नाहीये. मग हे कुठनं आलं? तिथे मास्टरजी अशी स्टेप करत होते. मी म्हटलं मास्टरजी ये तो बहुत बढ़िया है. तर म्हटलं की ये स्टेप नाही आहे, इथे खूप डान्स आहेत ऍक्च्युली. ते डान्स मारत होते असे. बोला अच्छा ये स्टेप फायनल करत आहे. रिलाय का? आता यानंतर आणखीन एक माणसाला आपण आमंत्रित करूयात. मुन्नाबाई MBBS चे ज्यांनी कोरिओग्राफी केली ते सर समोरात बसलेले आहेत. जोरदार टाळ्या संजू बाबासाठी झालं पाहिजे. बोले तो